मगाशी तिलोत्तमा मॅडम काय म्हणत होत्या? आई नाही काही नाही. सांगा ना, काहीतरी सांगत होत्या तुम्हाला. नाही खरंच काही नाही, असं जनरल गप्पा. मग मला थांबवून तुम्ही किचन मध्ये का गेलात? एवढं न कळणे एवढी वेडी नाहीये. तुला वेड म्हणणारी व्यक्तीच वेडी असेल सावली. काही नाही, जनरल गप्पा झाल्या. तिला आनंद झालाय या सगळ्या गोष्टीचा. तो सगळ्यांनाच झालाय, पण मला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा तिलोत्तमा मॅडम मला सोल म्हणून स्वीकारतील. तुम्हाला काय वाटतं, त्यांना माझं म्हणणं पटलं असेल का? तुला वेळ द्यावा लागेल सावले. तू जेव्हा सुरुवातीला या घरात आले होतेस तेव्हा जेवढा ती विरोध करत होती तेवढा ती आज नाही करत. थोडा वेळ जाऊ दे. हळूहळू ती माणूस म्हणून तुला ओळखायला लागेल. सुरुवातीला मी पण तुझ्याशी एवढं नीट वागत नव्हतो, पण आज बघ, आज किती प्रेम करतो मी तुझ्यावर. आणि मला खात्री आहे की तू नक्की आईचं मन जिंकशील. जसं मला प्रेमात पाडलंस ना, तसंच आईचं मन जिंकशील. खात्री आहे. कामाचं टायमिंग चांगलं आहे, हा टायमिंग चुकीचा आहे. कधीतरी ना सारखं तुझा मार्क खाणार. बबलू, हो हे बघ. अहो, काय काम होतं बोल. ते सावलीवाल्याला विचारायचंय, उद्या कोणतं शर्ट घालू? शर्ट कोणतं घालू म्हणजे? मुलगी वगैरे बघायला येणार आहे का तुम्हाला? मुलगी एक नाही, खूप येणार आहेत. लग्न वगैरे करतोस की काय? नाही, लग्न जर करायचं असेल तर सावलीसारखी बायको बघ, एकदम गोड. तर माहिती आहे तुला घरात काय घड. मी सिंगलच बरं आहे. हा, बरं आता सांग ना, विषय काय होता, तू का आलायस? अरे उद्या प्रेसवाले येणार आहेत, तुमची मुलाखत आहे. अरे तुमच्यामुळे मला चमकायला तरी मिळेल. हा सांगा ना, कोणतं शर्ट घालू? हा घाला. हा घालू? नक्की. सारंग दादा, तू पण उद्याची तयारी कर, नाही तर उद्या गडबड करशील. हा मी एक मिनिट. हा, हॅलो. सावली, मी तुला ज्या संकटाबद्दल बोललो होतो ते संकट अगदी दाराशी येऊन उभं आहे. संकट? हो, पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला सांगते काय काय झालं. मला माहिती आहे, मी बातम्या बघितल्या. सारंगला खूप मोठा पुरस्कार मिळालाय. खरं तर अभिनंदनासाठी मी फोन करणारच होतो, पण सहज माझ्या डोक्यात आलं म्हणून मी तुमच्या दोघांच्या पत्रिका बघितल्या आणि माझा सगळा मोडच ऑफ झाला. सावली, तुझ्या सौभाग्यावर संकट येणार अगदी चोर पावलाने. समोर उभं असेल पण दिसणार नाही. जगन्नाथजी, पण मग ह्याच्यावर काही उपाय असेल ना? एक उपाय आहे. काय? त्यासाठी तुला मला संध्याकाळी भेटावं लागेल, कारण दिवस मावळल्याशिवाय मी त्याच्यावर सध्या बोलूही शकणार नाही. त्यामुळे संध्याकाळी भेट. ठीक आहे. जगन्नाथजी, तुमच्या बघण्यात काही चूक तर झाली नाहीये ना? 10 वेळा बघितले मी. हे मलाही असं वाटत होतं की चुकावं माझं काहीतरी, पण नाही. संकट येणार आहे. पण नेमकं काय होणार आहे? म्हणजे त्यांच्या जीवाला काही होणार नाही ना? तसंच काहीच आहे. पण पण तू नको घाबरू, मी आहे ना, आहे ना मी. हो, पण तुम्ही सांगितलं होतं ना, तुम्ही काहीतरी उपाय सांगणार आहात. सांगतो. हा धागा पूर्वीकडे तोंड करून तुझ्या हातात घे.
हा धागा सारंगच्या उजव्या मनगटावर बांधायचा. हा धागा जोपर्यंत त्याच्या मनगटावर आहे तोपर्यंत कुठलंही संकट त्याच्यावर आलं तरी तो त्यावर मात करू शकेल, त्यातनं मार्ग काढू शकेल. पण समजा हा धागा हरवला, गहाळ झाला, तुटला तर मात्र असं समज ना की हा धागा तुझं सौभाग्य वाचवणार आहे. कळलं? तरी काही झालं तरी लवकरात लवकर तुला हा धागा त्याच्या मनगटावर बांधायचा. हं? तुम्ही पाहिलं मी सावली, काय पाहिलं? तेच तेच काय? तेच मी तुझ्यासोबत नसताना तू अस्वस्थ होतेस. कुठे गेली होतीस मला सोडून? मी मी इथेच आहे. मी कुठे जाईन? डबीत काय ठेवलं? ते उद्या कोणते कानातले घालू हे बघत होते मी. कुठे गेली होतीस मला सोडून? मी आता नाही सांगू शकत, उद्या सांगते ना. माझ्यापासून लपवतेस तू सावली? नाही, मला तुमच्यापासून लपवायचं नाहीये, पण मी उद्या सांगते ना सारंग सर. अशी कुठली गोष्ट आहे जी तू आज नाही सांगू शकत आणि उद्या सांगणारच मला? हे बघ, उगाच उत्सुकता ताणू नकोस. तुमची उत्सुकता प्रत्येक गोष्टीत ताणत असते. काय करताय? सोडा मला, कोणीतरी बघेल. बघू दे, आता देवदर्शन पण झालं. सोडा ना. नाही सोडणार सावली, सारंग सर सोडा. नाही सोडणार. बायकोवर प्रेम करतोय मी. अजून काय म्हणणार? जाऊ द्या मला. नाही जाऊ देणार. बघू दे, ज्याला बघायचं त्याला. जाऊ द्या ना मला. नाही जाऊ देणार सावली. बबलू दादा? हा बबलू ना नेहमी अशा वेळेला येतो. कुठे? मुद्दाम बोललीस? शाळा घेतेस माझी? मी जेवायला वाढते लगेच.